नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना एनटीए कडून आता हॉल तिकीट रिलीज झालेला आहे। हॉल तिकीट रिलीज झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय काय या ठिकाणी प्रोटोकॉल फॉलो करायचे आहे, त्याचबरोबर एनटीए कडून जे काल झालेलं होतं मेल संदर्भात किंवा हॉल तिकीट आणि त्या हॉल तिकीटवर काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका तुम्ही कशा सुधारणार या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नीटच्या एक्झामिनेशनसाठी आता फक्त 4च दिवस उरले आहेत। 4 मेला आपली नीटची एक्झाम होणार आहे। एक्झाम आता 4 मेला होणार आहे। सगळ्यांकडे आता हॉल तिकीट आलेलं आहे। हॉल तिकीटवर सर्वांचे एक्झाम सेंटर आलेलं आहे। एक्झाम सेंटर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली जी एक्झाम होणार आहे त्या शहरामध्ये जाण्यासाठी आतापासूनच त्यांनी काय करायचे आहे, व्यवस्था करायची आहे, जेणेकरून त्यांना पुन्हा काही प्रॉब्लेम येणार नाही। आता महत्वाचं म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही काल पालकांनी आमच्या पशी एक शंका उपस्थित केली, सर हॉल तिकीटवर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे काही चुका आमच्या झालेल्या आहेत। हॉल तिकीटवर जे नाव आहे तेच नाव आमच्या आधार कार्डवर नाहीये, किंवा हॉल तिकीटवरची जन्मतारीख आहे तेच आमच्या आधार कार्डवर नाहीये, किंवा आम्ही आमचा नीटचा फॉर्म पॅन कार्डवर भरलेला आहे तर पॅन कार्डवर भरलेला आहे त्यामुळे आम्हाला एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर काही अडवणूक होणार आहे का, या संदर्भात अशा शंका काही पालकांनी उपस्थित केलेल्या होत्या। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे फोटो देखील अपलोड झालेले नाहीत हॉल तिकीटवर। तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, एनटीए कधी सुद्धा तुम्हाला एक्झामिनेशन देण्यापासून थांबवत नाहीये। तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स दिलेले आहेत। जरी तुमचं आधार कार्ड चुकीचं असेल किंवा आधार कार्डवर तुमचं नाव किंवा जन्मतारीख किंवा तुमचा पत्ता चुकीचा असेल तर विद्यार्थ्यांनी अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड, तुम्ही तुमचं रेशन कार्ड, तुम्ही तुमचं 12वीचं हॉल तिकीट ज्याच्यावर तुमचा फोटो चिटकवलेला आहे तो घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे जर तुमचं 10वीचं मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तेही तुम्ही सोबत जाऊन घेऊ शकता। आणि यापैकी जर काही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही तुमच्याकडे इंडियन गव्हर्नमेंटनं इश्यू केलेलं एखादं नॅशनल आयडी प्रूफ सोबत घेऊन जाऊ शकता। हे डॉक्युमेंट पैकी तुम्ही एक डॉक्युमेंट सोबत घेऊन जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एनटीएची नीटची एक्झामिनेशन देण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। दुसरी शंका महत्वाची म्हणजे हॉल तिकीटवर नाव आणि आधार कार्डवर नाव चुकीचं आहे, तर यावेळेस सुद्धा तुम्ही हीच गोष्ट फॉलो करायची आहे की वेगळे तुम्ही काय करायचं आहे, आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये। विद्यार्थ्यांचा आता सध्या फोकस फक्त आणि फक्त 4 दिवस आहेत रिव्हिजनवर झाला पाहिजे। अशा कुठल्याही गोष्टीचं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टेन्शन घेण्याचं काही कारण येत नाहीये। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे, हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत एनटीए कडून, त्या सूचना आपण या ठिकाणी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणार आहोत। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश पत्रात केंद्रावर रिपोर्टिंग टाइमाच्या आधी तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे, हे सर्वात महत्वाची सूचना आहे। त्याचबरोबर प्रवेशद्वार बंद होण्याच्या आधी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्रवेश केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रवेश केंद्र बंद होण्याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणं महत्वाचं आहे। जर तुम्हाला उशीर लागला तर तुम्हाला नंतर प्रवेश केंद्रावर प्रवेश मिळणार नाही। त्याचबरोबर परीक्षा संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रवेश हॉलच्या बाहेर एंट्री मिळणार नाही, लक्षात घ्या। परीक्षा नंतर संपल्यानंतर जे पर्यवेक्षक तुम्हाला काही सूचना सांगतील ते तुम्हाला अगदी काटेकोरपणे या ठिकाणी पाळायचे आहे। प्रवेश पत्रक म्हणजे हॉल तिकीटावर 3 पाने दिलेली आहेत। पहिल्या पानावर तुम्हाला केंद्राची माहिती व स्वघोषणा उपक्रम फॉर्म दिलेला आहे। दुसऱ्या पानावर तुम्हाला पोस्टकार्ड साईजचा फोटोग्राफ दिलेला आहे व तिसऱ्या पानावर विद्यार्थ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। 3ही पानं तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायची आहेत।
प्रवेश पत्र खूप महत्वाचं आहे. एनटीए ची आपली नीटची एक्झामिनेशन झाली आणि हॉल तिकीट टाकून द्यायचं असं काही करायचं नाहीये. हॉल तिकीटची सॉफ्ट कॉपी देखील आपल्याला नंतर काउन्सिलिंग राऊंड साठी लागते आणि हार्ड कॉपी देखील तुम्ही या ठिकाणी काय करायचे आहे, सोबत ठेवायचे आहे. प्रवेश पत्रकाबरोबर वैध ओळख पुरावा तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. प्रवेश पत्राबरोबर विद्यार्थी एक्झामिनेशन हॉलवर फक्त खाली दिलेल्या वस्तूच घेऊन जाऊ शकतात. सर्वप्रथम एक पाण्याची बाटली, ती पण पारदर्शक असणं गरजेचं आहे. दुसरं, अर्जावर अपलोड केलेले अतिरिक्त छायाचित्र म्हणजे फोटो पासपोर्ट साईजचा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे, तो तिथं जाऊन तुम्हाला चिटकवायचा आहे. त्याचबरोबर स्वघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घेऊन जायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर साईन करून तिथं साईन करायची आहे, त्यांच्या समोर तुम्हाला करायची आहे, तुम्ही आधी करायची नाहीये. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्रक असेल तर या संदर्भात तुम्ही जर स्वतःचा रायटर घेऊन जाणार असेल तर त्याच्या संदर्भातले तुमच्याकडे सगळे वैध डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा ठसा देखील त्या हॉल तिकीटवर उमटवायचा आहे. आता तुम्ही महत्वाचं म्हणजे अपडेट केलेली आधार कार्डची प्रत तुम्ही या ठिकाणी घेऊन जाणं सुद्धा गरजेचं आहे. उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, स्मार्ट वॉच किंवा मुलींकडे कुठलीही दागिने म्हणजे कानातला असेल, नाकातला असेल, गळ्यातला असेल, हातात कडं असेल, काही असेल, असे कुठलेही दागिने तुम्हाला प्रवेश केंद्र जे आहे या ठिकाणी नेता येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये काही कच्चं काम करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणीच जे कच्चं काम करण्यासाठी तुम्हाला पेपर्स एनटीए कडून दिले जातात. त्यामुळे स्वतःहून कुठलेही कागद, कुठलेही फॉर्म्युले, कुठलीही चिठ्ठी सोबत तुम्ही घेऊन जायचे नाहीये, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मधून डिबार करतील. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. प्रवेश केंद्रावर सगळीकडे सीसीटीव्ही आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं एक्झामिनेशन एकदम काटेकोरपणे सॉल्व्ह करायचे आहे. सोबत एखादा तुमचा मित्र आहे, मैत्रीण आहे, तुम्ही त्याला काही दाखवता, असे काही निदर्शनात आले तर तुम्हाला एक्झाम सेंटर मधून बाहेर पडावे लागेल. चाचणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी ओएमआर शीट, मूळ आणि कार्यालयीन प्रत, म्हणजे तुम्हाला ओएमआर शीटच्या 2 प्रती दिल्या जातात. एक मूळ प्रत, दुसरी म्हणजे कार्बन प्रत. मूळ प्रत ही त्या एक्झामिनेशन जे आलेले एक्झामिनर आहेत ते घेऊन जातील आणि कार्बन जी प्रत आहे ते तुम्ही स्वतः घेऊन जायची आहे आणि त्याच्यावरच तुमची आन्सर की येणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या 1 तासात आणि परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासात तुम्हाला कुठलाही ब्रेक दिला जाणार नाहीये. वॉशरूमला जायचं असेल, पाणी प्यायचं असेल तर त्याच्या आधीच तुम्ही काय करायचं आहे, जायचं आहे. बायोमेट्रिक उपस्थिती आणि प्रवेशाच्या वेळी तपासणी व्यतिरिक्त उमेदवाराला तपासणी केली जाऊ शकते आणि तुम्ही बायोमेट्रिकला जायच्या पूर्वीच तुमच्या ज्या गोष्टी आहेत, पाणी प्यायचं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. प्रवेश केंद्रावर तुमच्याकडून काही गोष्टी जर चुकीच्या घडल्या गेल्या किंवा तुम्ही कुठलाही चुकीचा मार्ग जर निवडला तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जातो व तुम्हाला नंतर एनटीए कडून किंवा केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला डिबार करण्यात येतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या सर्व सूचना काटेकोरपणे पाळायच्या आहेत. या सर्व सूचना पाळल्यानंतरच तुम्हाला एनटीए कडून खूप चांगला क्लिअरन्स मिळेल. आणि अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्सला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या एनटीएच्या नीट यूजीच्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला आमच्याकडून सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. खूप चांगल्या पद्धतीने एक्झाम तुम्ही द्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. समोर आमचा नंबर दिलेला आहे ब्राईट फ्युचर मेकरचा, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी सामील होऊ शकता. पेड काउन्सिलिंग आमचं चालू झालेलं आहे. लवकर तुम्ही आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून सीट बुक करून ठेवायचं आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या एक्झामिनेशन साठी हार्दिक शुभेच्छा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.